नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे माझ्या आयुष्यातील सावित्रीबाई फुले या विषयावरती सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे माझ्या आयुष्यातील सावित्रीबाई फुले या विषयावरती सुंदर मराठी निबंध. अंधारात ज्ञानदीप पेटवला धैर्याने, अंधारात ज्ञानदीप पेटवला धैर्याने, स्त्रीच्या आयुष्याला दिला नवा श्वास त्यांनी, स्त्रीच्या आयुष्याला दिला नवा श्वास त्यांनी. शब्द नव्हते शस्त्र तरी बदलली दुनिया, शब्द नव्हते शस्त्र तरी बदलली दुनिया. सावित्रीबाईंचे कार्य प्रेरणेचे अमृतपान आम्हाने, सावित्रीबाईंचे कार्य प्रेरणेचे अमृतपान आम्हाने. अंधारात ज्ञानदीप पेटवला धैर्याने, स्त्रीच्या आयुष्याला दिला नवा श्वास त्यांनी. शब्द नव्हते शस्त्र तरी बदलली दुनिया. सावित्रीबाईंचे कार्य प्रेरणेचे अमृतपान आम्हाने. सावित्रीबाई फुले हे नाव माझ्या आयुष्यात केवळ इतिहासातील एक व्यक्तिमत्व नसून ते माझ्या विचारांना दिशा देणारे, आत्मविश्वास जागवणारे आणि संघर्षात उभे राहायला शिकवणारे प्रेरणास्रोत आहे. जेव्हा जेव्हा मी अडचणींना सामोरे जाते तेव्हा सावित्रीबाईंच्या आयुष्याकडे पाहून मला नवी ऊर्जा मिळते. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी दिलेला लढा माझ्या जीवनाचा दीपस्तंभ ठरला आहे. सावित्रीबाई फुले यांनी समाजातील रूढी, अज्ञान आणि अन्याय यांना आव्हान दिले. शिक्षण घेणे हे स्त्रीचे पाप मानले जात असताना त्यांनी शाळा सुरू केल्या. अपमान, दगडधोंडे सहन करूनही त्यांनी शिक्षणाचा मार्ग सोडला नाही. हेच मला शिकवते की यशाचा मार्ग कधीही सोपा नसतो, पण ध्येय पवित्र असेल तर संघर्ष ही अर्थपूर्ण ठरतो. काट्यांनी भरलेल्या वाटेवर चालत राहिल्या, काट्यांनी भरलेल्या वाटेवर चालत राहिल्या. भीतीला दूर सारत सत्यासाठी झगडल्या, भीतीला दूर सारत सत्यासाठी झगडल्या.
स्त्रीला दिला हक्क शिक्षणाचा निर्भयपणे. स्त्रीला दिला हक्क शिक्षणाचा निर्भयपणे. म्हणूनच आज स्वप्न पाहते मी अभिमानाने. म्हणूनच आज स्वप्न पाहते मी अभिमानाने. काट्यांनी भरलेल्या वाटेवर चालत राहिल्या. भीतीला दूर सारत सत्यासाठी झगडल्या. स्त्रीला दिला हक्क शिक्षणाचा निर्भयपणे. म्हणूनच आज स्वप्न पाहते मी अभिमानाने. माझ्या आयुष्यात सावित्रीबाई फुले म्हणजे आत्मसन्मान. त्यांनी स्त्रीला स्वाभिमानाने उभे राहायला शिकवले. मी कोण आहे हा प्रश्न विचारून त्याचे उत्तर स्वतःच्या कर्तृत्वातून देण्याची प्रेरणा मला त्यांच्याकडून मिळते. शिक्षण हेच खरे शस्त्र आहे हे त्यांच्या जीवनातून मी शिकले आहे. ज्ञानाची शिदोरी हातात घेतली जेव्हा मी. ज्ञानाची शिदोरी हातात घेतली जेव्हा मी. तेव्हा सावित्रीबाईंची वाट दिसली मलाही. तेव्हा सावित्रीबाईंची वाट दिसली मलाही. स्वप्नांना दिले पंख विचारांना दिशा. स्वप्नांना दिले पंख विचारांना दिशा. माझ्या आयुष्यात त्या ठरल्या आशेची भाषा. माझ्या आयुष्यात त्या ठरल्या आशेची भाषा. ज्ञानाची शिदोरी हातात घेतली जेव्हा मी. तेव्हा सावित्रीबाईंची वाट दिसली मलाही. स्वप्नांना दिले पंख विचारांना दिशा. माझ्या आयुष्यात त्या ठरल्या आशेची भाषा. आज मी शिकते, विचार करते आणि समाजाकडे जागरूक नजरेने पाहते. या मागे सावित्रीबाई फुले यांचीच प्रेरणा आहे. त्या माझ्यासाठी केवळ आदर्श नाही तर माझ्या आयुष्यातील मार्गदर्शक आहेत. म्हणूनच अभिमानाने म्हणावेसे वाटते की माझ्या आयुष्यात सावित्रीबाई फुले कायम जिवंत आहेत. माझ्या विचारात, कृतीत आणि स्वप्नात. म्हणूनच म्हणावेसे वाटते की माझ्या आयुष्यात सावित्रीबाई फुले कायम जिवंत आहेत. माझ्या विचारात, कृतीत आणि स्वप्नात. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयांवरती. धन्यवाद.